काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपनं पक्ष फोडण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही। निवडणुका लढवायच्या नाहीत, पण निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांनाच तुरुंगात टाकायचं असे प्रकार भाजप करत असल्याची टीका देशमुखांनी केली। आपण मतदान करणं हा तर योग्य। अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना अपघात झाला। ते घरात पाय घसरून पडले, त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागला, तसंच हाताला फ्रॅक्चर झालाय। दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार। वर्ध्यात महात्मा गांधींच्या वेशभूषेत एका उमेदवारानं लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला, त्यामुळे टीटू मोटवानी हे उमेदवार वर्ध्यात चर्चेचा विषय ठरले। अर्ज घेण्यापूर्वी त्यांनी सेवाग्रामला जाऊन महात्मा गांधींना अभिवादनही केलं। अकोला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। असं असलं तरी पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं नामांकन अर्ज भरला नाही। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। गोंदियात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळाव्याला आजपासून सुरुवात झाली। यावेळी काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची विशेष उपस्थिती होती। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 15.5 कोटींची संपत्ती आहे। काल त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचं विस्तृत विवरण आहे। त्यानुसार गडकरी त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून 15.5 कोटींची संपत्ती आहे। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या संपत्तीत 4.5 वर्षात 63% वाढ झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला। 2019 मध्ये ठाकरे आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 6.18 लाखांची संपत्ती होती। सध्या त्यांच्याकडे 10 कोटींहून अधिक संपत्ती आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात प्रचार साहित्य विक्रीसाठी दाखल झालंय। विविध पक्षाचे झेंडे, बॅच, बॅनर, नेत्यांचे कटआउट्स घेण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करतायत। पक्षांचे टी शर्ट प्रिंट करणारे कारखानेही जोमाने सुरू आहेत। पुण्यातील जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी झाली। जयंतीनिमित्त सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेकडून दीपोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी शिवनेरी गड पणत्यांनी लखलखून गेला। छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे। शिवजयंतीनिमित्त स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी दाखल झाले। ढोल ताशा वाजवत जय भवानी जय शिवरायच्या घोषणा देत शिवज्योत हातात घेऊन धावतानाचे चित्र रायगडच्या रस्त्यांवर पाहायला मिळालं। बारामतीत आज तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी घातली, तसंच चिमुकल्यांसोबत उत्सवाचा आनंद लुटला। या भव्य मिरवणुकीत मावळ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली, तसंच यावेळी मर्दानी खेळही सादर करण्यात आले।